2014 पासून आतापर्यंत आपल्याला एक पुन्हा नवीन पिढी बघायला मिळाली असते नेतृत्वाची? ही संधी कायमच असते. तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांनी ठरवलं तर ते जग उलथं करू शकतात. त्यामुळे अण्णा मुवमेंटमध्ये काहीच झालं असं नाही. आप नावाचा पक्ष उभा राहिला. तरी दिल्ली सत्ता मिळवली. आता पंजाबमध्ये गव्हर्नरची सत्ता आहे. अरविंद केजरीवाल हा नेता पुढे आला आणि काही काळ त्यांनी खूप आशा दाखवली की माझ्यात काही नवीन काहीतरी माझा कार्यक्रम आहे. मी करप्शनच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. पण भारतासारख्या देशात काय होतं की असं आपण म्हणता कधी लोक प्रवाहपतीत होतात ते सांगता येत नाही. शीश महल उभे राहतात. मी तर प्रतिभासात ऑब्झर्व केलं की आप तर काय करतं की आपल्या राज्यसभेची सीट जी असते ती प्रॉपर बिझनेसमॅनला विकतं. जसं शिवसेना पूर्वी करायची तसंच प्रकार की पैसे देऊन ते विकतात. मग आता तेच करायचं तर मग काय फरक आहे? सगळे बाकीचे पक्ष तेच करतात. पण अशा प्रकारे मग तरुणांच्या याच्यामुळे ते पक्ष उभे राहिले खरे. पण हे लोकपाल आंदोलन केलं तेव्हा मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर आले. अनेकांनी नावं ठेवली की हे लोक रस्त्यावर आलेत. तर चांगली गोष्ट होती ऍक्च्युली. आलं पाहिजे. लोक रस्त्यावर येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन झाली पाहिजे तर लोकशाही जिवंत राहते. आंदोलन हा लोकशाहीचा प्राण एक प्रकारे.